इथं महायुतीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला हा अभेद राहील। आपल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं हे प्रामुख्यानं माझं कर्तव्य असेल। इथल्या विद्यार्थ्यांचं आणि इथल्या प्रवासी नागरिकांना सुद्धा चांगल्या तऱ्हेची वाहतूक व्यवस्था आपल्या एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून नवीन बसेस उपलब्ध करून देऊन महायुतीच्या सरकारनं केलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय असतील, आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या माता भगिनींच्या संदर्भातले निर्णय असतील आणि तरुणांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय असतील, नक्की हे यावेळेला एक गेम चेंजर असणार आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आपण पाहतोय गेल्या 8 दिवसापासून चंदगड आणि गडिंग्लज दौऱ्यावर आहेत। प्रत्येक गावोगावी त्यांचा हा दौरा झालेला आहे। मतदारांची गाठीभेटी झालेली आहे, प्रमुख कार्यकर्त्यांची गाठीभेटी झालेली आहेत। तर आमदार साहेब आहेत आपल्यासोबत। आमदार साहेब, कसा प्रतिसाद मिळतोय? पूर्ण चंदगड मतदारसंघ आपण पिंजून काढलाय। चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील सर्व प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावाला पाय लावण्याचा आणि तिथं केलेल्या कामाचा स्मरण त्या सर्वसामान्य मतदारांच्या मुखातून ऐकताना आणि त्या माध्यमातून त्यांनी दर्शवलेला पाठिंबा हा उत्स्फूर्तपणे या महाविकास आघाडीनं गेल्या 5 वर्षाच्या माध्यमातून झालेला विकास असेल आणि महायुतीच्या माध्यमातून केलेला विकास असेल, हा सर्वसामान्य जनतेच्या समोर तिथं चांगल्या तऱ्हेनं कामगिरी केल्याबद्दल त्यांना सर्वांना आत्मविश्वास आहे की येणारी ही निवडणूक 2024ची इथं महायुतीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला हा अभेद राहील आणि ते सर्वजण मला आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देतील। आमदार साहेब, आपण गेल्या 5 वर्षामध्ये जो केलेला विकास आहे आणि आता निवडणुकीला सामोरं जातेवेळी कोणता प्रामुख्याने अजेंडा असेल तुमचा चंदगड विधानसभा मतदारसंघात? चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं पहिल्यांदा आपल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं हे प्रामुख्यानं माझं कर्तव्य असेल। शेंद्री येथील MIDC आणि हलकर्णी तालुका चंदगड येथील MIDCमध्ये उद्योगधंदे आणून तिथल्या आपल्या भागातल्या मुलांना रोजगार उपलब्ध करणं, त्याचबरोबर एखादा मोठा इंडस्ट्री जर तिथं आली तर त्याच्या खाली जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या चांगल्या शिकलेल्या सुशिक्षित तरुणांना त्यांच्या पायावर उभं करून स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी निर्माण करता येईल आणि इथं स्वतःहून उद्योजक निर्माण करून त्यांच्या माध्यमातून इथं रोजगार निर्मिती कशी करता येईल ह्याच्याकडे आम्ही नक्की प्राधान्य देऊ। राहिलं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत, त्यांना ज्या तऱ्हेनं दिवसा वीजची आवश्यकता आहे ते देण्याच्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे, ते सुद्धा आपण करू। आणि वन प्राण्यांच्यापासून होणारं जे शेतीचं नुकसान आहे त्या वन प्राण्यांच्यापासून सुद्धा त्या शेतकऱ्यांना कशा तऱ्हेनं संरक्षण देता येईल किंवा दिलासा देता येईल त्यासाठी माझा पाठपुरावा सातत्यानं चालू आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून इथलं आरोग्याचा विभाग सक्षम करणं, ज्या मूलभूत सुविधा आणि ज्या गरजा आहेत, मग ते पॅथॉलॉजी लॅब असेल, डायलिसिस असतील, एक्सरे किंवा CT स्कॅन असतील, या सर्व सुविधा आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कशा उपलब्ध करून देता येईल आणि सर्वसामान्य जनतेची होलसांड होणार नाही, त्यांना मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन आपल्या उपचार करून घेण्याची वेळ लागणार किंवा वेळ येणार नाही, अशा तऱ्हेची इथं आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा उपलब्ध करून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य मी समजतो। त्याचबरोबर दळणवळणाची व्यवस्था झालेल्या आहेत चांगल्या तऱ्हेनं, त्यासुद्धा सक्षम करणं, त्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांचं आणि इथल्या प्रवासी नागरिकांना सुद्धा चांगल्या तऱ्हेची वाहतूक व्यवस्था आपल्या एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून नवीन बसेस उपलब्ध करून देऊन ते सुद्धा करणं या भागाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि प्रवासासाठी हे करणं पण तितकंच आवश्यक आहे। या सर्व गोष्टी गेल्या 5 वर्षामध्ये जे इथं माझ्या डोळ्यासमोर उमटलेल्या अडचणी आहेत त्या कशा मार्गस्थ लावता येतील आणि त्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणता येईल ह्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करेन। तर आमदार साहेब, पुन्हा एकदा आपल्याच नेतृत्वात चंदगडचा विकास व्हावा या अनुषंगाने या विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करताय?
या निमित्तानं या मतदारसंघातल्या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की केलेल्या कार्याच्या शिदोरीवर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज मित्रपक्ष भाजपची ताकद असेल, एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेची असेल आणि प्रामाणिकपणे चांगल्या विचाराची मंडळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत आदरणीय राजू शेट्टी असतील आणि आमचे सहकारी मित्र राजेंद्र गडन्नवर साहेबांनी आमच्यासारख्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे कुठंतरी चांगलं कार्य झालेलं आहे याची प्रचिती ह्या सर्व मतदारसंघातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना सुद्धा आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आज जे प्रतिस्पर्धी 17 उमेदवारामध्ये राजेश पाटील एक उमेदवार असा आहे की तो जर आपलं भलं नाही केला तर वाईट तरी करणार नाही, ह्या विचारानं ह्या मतदारसंघातली मतदार नक्कीच माझी पाठराखण करतील आणि मला पुन्हा एकदा या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी संधी देतील ही अपेक्षा मी त्या सर्व सामान्य मतदारांच्याकडून, मतदार बंधू भगिनींच्याकडून मी करतो. महायुतीच्या सरकारनं केलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय असतील, आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या, माता भगिनींच्या संदर्भातले निर्णय असतील आणि तरुणांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय असतील, नक्की हे यावेळेला एक गेम चेंजर असणार आहे. किती जरी फॉल्स अजेंडा आणि फॉल्स प्रोपोगंडा विरोधी बाजूनं सेट करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला त्यांना आसमान दाखवल्याशिवाय महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी त्यांचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे, पण त्यांना 23 तारखेपर्यंतच वाट पाहावी लागेल आणि गुलाल हा आमचाच आहे, विजय हा आमचाच आहे, हे या सर्व मतदारसंघातील जनताच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहिलं की गडिंग्लज आणि चंदगड या दौऱ्यानंतर राजेश पाटलांनी सांगितलेलं आहे की महायुती ही महाविकास आघाडीला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, फक्त 23 तारखेची वाट बघायला पाहिजे. आमदार कुणाचं भलं करू शकला नाही तरी वाईट तरी करणार नाही, त्यामुळे जनता ही माझ्यासोबत राहील असा विश्वास आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.